नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका पदभरती मित्रांनो 2026च्या आपल्या सहाय्यक आयुक्त या पदासाठी मित्रांनो आपण रेग्युलरली जे आहे परीक्षेभिमुख अशी अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत आहोत, ज्यामध्ये आपण टेक्निकल व नॉन टेक्निकल असे दोन्ही स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो आपल्या व्हिडिओमार्फत आपण कव्हर करत आहोत। जर तुम्हाला त्याची अपडेट वगैरे येत नसेल, चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट पाहायला मिळतात। आणि मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तर ते देखील तुम्ही पाहून घ्या, कारण का त्यामध्ये देखील आपण परीक्षेभिमुख अशी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेली आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जो आपला कायदे व नियमाचा टॉपिक आहे, म्हणजे की जो टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्यामधला जो आपला पहिला कायदा आहे, म्हणजे की महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981, तर या आपण कायद्यावर आधारित काय आपण IMP असे महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत। जर तुम्ही या पदाकरता अर्ज केला असेल तर मित्रांनो तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो, कारण का आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। आता मित्रांनो सुरू करू आपल्या व्हिडिओला आणि यामधले पाहू आता काही महत्त्वपूर्ण प्रश्न। आणि जे विद्यार्थी आपले स्पेशली बॅचमध्ये जॉईन करण्यासाठी मेसेज वगैरे करत होते मित्रांनो, आपण आपल्या ॲपमध्ये ऑलरेडी या संदर्भाची संपूर्ण काही मित्रांनो आपण टेस्ट सिरीज त्यासोबत ई-बुकची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण आपण संपूर्ण काय उपलब्ध करून दिलं नाही। तर टेक्निकलमध्ये जी आपली MCQ बॅच आहे, त्यामध्ये तुमचे संपूर्ण या टॉपिकवरचे सर्व काही आपण बारीक ते बारीक व अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्या ठिकाणी इन्क्लूड करून दिलेलं आहे। तर ज्यांना जॉईन करायचे आहे लगेच ॲप डाउनलोड करून जॉईन करून घेऊ शकता। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न असा आहे, पहा जो की काय म्हणतो प्रश्न पहिला, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 3 नुसार नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे जे की निहित आहे, तर कोणाकडे आहे तसं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, वित्त विभाग। तर जे नियम 3 आहे, नियम 3 नुसार जर या नियमाच्या कोणत्याही तरतुदीचा अर्थ लावण्याबाबत शंका किंवा वाद निर्माण झाला तर जो वित्त विभागाचा निर्णय हा अंतिम यामध्ये मानला जातो। तर वित्त विभाग यामध्ये जे आहे जे की अंतिम निर्णय यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे। पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणारं असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, नियम 8 नुसार ऑडिट ऑफिसरला खालीलपैकी कोणती बाब कळवणे बंधनकारक आहे? तर नियम 8 नुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर कोणती बाब कळवणे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की दिलेल्या सवलतीचं जे की कारणे जे कन्सेशन आहे ज्याचं कारण सांगणं हे यामध्ये बंधनकारक आहे। जेव्हा नियमांमध्ये शिथिलता देऊन सवलती दिल्या जातात तेव्हा त्यामागची कारणे ऑडिट ऑफिसरला कळवणे जे की अनिवार्य असतं। पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणारं असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा आपला, नियम 5 नुसार कायदेशीर करार आणि MCS नियम यांच्यात विसंगता असल्यास काय प्रभावी ठरेल? तर यापैकी काय प्रभावी ठरणारा असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तो कायदेशीर करार जे की प्रभावी ठरेल। म्हणजेच काय, ते नियम 5 काय सांगतो, तर नियम 5 नुसार जर शासनाने एखाद्या व्यक्तीशी कायदेशीर करार केला असेल आणि तो नियमाशी विसंगत असेल, म्हणजे की तो जुळत नसेल, तर करारातील तरतुदी जे यामध्ये लागू होतात। म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल। त्यानंतर आपला पुढील 14 प्रश्न असा आहे, नियम 7 नुसार अधिकारांचा वापर करताना कोणत्या परिशिष्टांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे? तर यामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की परिशिष्ट 1, कारण का नियम 7 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकार वापरताना परिशिष्ट 1 मधील तरतुदीचं पालन करणे या ठिकाणी आवश्यक आहे। म्हणून पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणारं असेल। त्यानंतर आपला प्रश्न 5वा, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांची अंमलबजावणी कोणत्या दिनांकापासून झाली? तर हे देखील IMPच क्वेश्चन आहे, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला बेसिकवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर कोणत्या दिनांकापासून जे आहे झालेली आहे याची अंमलबजावणी? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 एप्रिल 1981 पासून। तर 1 एप्रिल 1981 पासून या नियमांची अंमलबजावणी झालेली आहे। तर ही तारीख IMP आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला। प्रश्न 6वा पुढील काय म्हणतो, नियम 4 अंतर्गत पॉवर ऑफ रिलॅक्शनचा मुख्य उद्देश काय आहे? तर पॉवर ऑफ रिलॅक्शनचा मुख्य उद्देश काय आहे नियम 4 नुसार? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर पर्यायचं अ, विशिष्ट प्रकरणात होणारा अन्याय किंवा कष्ट टाळणे हा जर थोडक्यामध्ये याचा जो मुख्य उद्देश आहे। तर सांगायचं झालं तर नियम नंबर 4 हा जर नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय किंवा अतोनात कष्ट होत असतील तर शासन त्याला जे आहे शिथिलता देऊ शकते। पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणारं असेल। त्यानंतर प्रश्न 7 आपला, नियम 2 नुसार हे नियम जे की कोणाला लागू होतात? जे की नियम 2 नुसारचे
नियम कोणाला जे आहे ते लागू होतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी ज्यामध्ये विशेष जे काही करार समाविष्ट जे की होतात. तर आता हे नियम महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतात, ज्यात विशेष कराराअंतर्गत नियुक्ती असलेल्यांचाही समावेश होतो. म्हणजे की सर्वांचाच. कोणता नियम? हा नियम. हा म्हणजेच कोणता? जे की आपण आता पाहत आहोत, जो काही 1981 चा नियम, हा नियम आहे जो की सर्वांना लागू होतो, महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, नियम 6 नुसार कर्मचाऱ्याचे वेतन, रजा आणि निवृत्ती वेतन कशाद्वारे नियंत्रित केलं जाईल? कशाद्वारे जे आहे जे की नियंत्रित केलं जाणारं असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क, संबंधित वेळी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार जे आहे या ठिकाणी होणारं असेल. तर नियम 6 हा स्पष्ट करतो की सेवा शर्ती या त्या विशिष्ट वेळी लागू असलेल्या नियमांच्या अधीन जे आहे ते असतात. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, नियम 7 मध्ये नमूद केल्यानुसार अधिकारांचा वापर करण्यापूर्वी कोणाशी सल्लामसलत करणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वित्त विभाग याच्याशी जे आहे जे की सल्लामसलत करणे बंधनकारक आहे. तर नियम 7 नुसार वित्तीय अधिकारी किंवा सवलतीचा वापर करण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती किंवा सल्ला घेणे हे या ठिकाणी जे की आवश्यक आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ड, जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 10वा, महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंमलबजावणीची घोषणा कोणाद्वारे जे आहे जे की केली आहे? तर कोणाद्वारे केली गेली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, महाराष्ट्र शासनाद्वारे. तर या नियमांची निर्मिती आणि अंमलबजावणी घोषणा महाराष्ट्र शासनाद्वारे जे की केली गेलेली आहे. पर्याय नंबर याचं ड, जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपलं टीसीएस पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न, नोट्स आणि टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण ए टू झेड मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिलेला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो, त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण एनएमसीच्या अतिसंभव प्रश्न संच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण पीवायक्यू क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिकी देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयार लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही अजून आपली स्पेशल बॅच जी आहे ती जॉईन केली नसेल तर मित्रांनो वेळ वाया घालवता लगेच जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही टेस्ट सिरीज नॉन टेक्निकल व टेक्निकलचे, त्यासोबत नॉन टेक्निकलचे आपण ईबुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेलं आहे. तर त्यासोबत तुम्हाला इतर पदासाठी कोणी अप्लाय केला असेल तर त्या देखील आपण त्या ठिकाणी संपूर्ण काही उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. तर लगेच डाउनलोड करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. प्रश्न 11वा काय म्हणतो पहा, नियम 4 अंतर्गत शिथिलता देण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? तर नियम 4 अंतर्गत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की महाराष्ट्र शासन. तर महाराष्ट्र शासनाला हा जो आहे थोडक्यामध्ये अधिकार आहे. तर नियम 4 अंतर्गत पर्याय नंबर जे की अ. त्यानंतर 12वा प्रश्न आपला, जर एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती विशेष कायद्याअंतर्गत झाली असेल तर त्याला MCS नियम लागू होतील का? तर या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ, हो. नियम 2 नुसार अशा कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो, जे की मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की बाबा सर्वांना जे करार पद्धतीवर असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे सेवक असतील या संपूर्णांनाच हा नियम जो आहे जो की लागू होणारा असेल. पर्याय नंबर याचं अ उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 13वा, नियम 5 नुसार कराराची वैधता सिद्ध करण्यासाठी तो करार कसा असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कायदेशीररित्या करण्यात आलेला जो की असावा. नियम 5 नुसार केवळ कायदेशीररित्या केलेला कराराचा नियमावरच वरचढ ठरू शकतो. पर्याय नंबर याचं अ उत्तर होईल. त्यानंतर 14वा प्रश्न, वित्त विभागाने दिलेल्या नियमाच्या अर्थाला कोठे आव्हान दिले जाऊ शकतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कोणत्याही न्यायालयात नाही या ठिकाणी. तर नियम 3 नुसार अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार वित्त विभागाला दिलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या निर्णयाला सहसा प्रशासकीय स्तरावर आव्हान देता येत नाही.
त्यानंतर प्रश्न 15वा, नियम 8 मधील तरतुदी कशावर आधारित आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की वित्तीय जबाबदारी आणि उत्तरदायित्व यावर जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर ऑडिट ऑफिसरला सवलतीची माहिती देणे हे आर्थिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आहे. पर्याय नंबर याचं क उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मध्ये एकूण किती नियमांचा प्रकरण 1 मध्ये समावेश आहे? तर 1 मध्ये म्हटलेलं आहे प्रकरण. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1 ते 8 एवढे जे आहे यामध्ये समावेश जे की आहे. तर दस्तऐवजातील प्रश्नांच्या संदर्भावरून हे स्पष्ट होते की आपल्याला सुरुवातीची तरतुदी 1 ते 8 जे की नियमात विभागलेली आहेत. त्यानंतर प्रश्न आपला 17वा, नियम 4 नुसार नियमामध्ये शिथिलताला देताना खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बंधनकारक कडकपणा टाळणे हे जे आहे जे की आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, नियम 3 नुसार जर अर्थ लावण्याबाबत वाद निर्माण झाला तर अंतिम निर्णय कोणाचा ग्राह्य धरला जाईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वित्त विभागाचा जो की आहे, जे की मी तुम्हाला एक प्रमाणे सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, नियम 2 नुसार हे नियम महाराष्ट्र नागरी सेवाच्या कोणत्या घटकांना लागू नाहीत? तर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अखिल भारतीय सेवा कर्मचारी, म्हणजेच काय, जे IAS IPS असतात तर या कर्मचाऱ्यांना नियम केंद्र सरकारद्वारे ठरवले जातात, त्यामुळे त्यांना हे राज्यसेवा नियम लागू होत नाहीत. पर्याय नंबर याचं क उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतर 20वा प्रश्न, नियम 8 नुसार ऑडिट ऑफिसरला माहिती देताना काय स्पष्ट करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सवलत देण्यामागील कारणे हे जे आहे स्पष्ट करावे लागते. तर नियमात सूट देताना ती का दिली गेली याचं समर्थन करणे ऑडिटसाठी गरजेचं असतं. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी याचं उत्तर होईल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. तर याचा पार्ट 2 व सर्व टॉपिकचे आपले पार्ट्स आता यूट्यूबवर जे आहे लवकर आपण अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमची याद्वारे संपूर्ण तयारी होईल. आणि जे विद्यार्थी आपली NMCची स्पेशली बॅच जॉईन केली नसते त्यांनी जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.